आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार, शुभ सकाळ. विठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 24 जुलै 2024 उजनी अपडेट. सकाळची स्थिती आपण पाहणार आहोत. उजनी धरण हे 18.53% अशा स्थितीमध्ये आहे. मागील 24 तासांमध्ये 2% धरण भरलेलं आहे. उजनीमध्ये दौंडमधून येणारी आवक आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. 16,911 क्युसेस इतकी आवक करण्यात आली आहे. त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. भीमाखोरे व घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झालेला आहे. उजनी परिसरामध्ये मात्र 1 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. आतापर्यंत उजनी परिसरामध्ये एकूण 254 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. खिरेश्वरला 152 मिलीमीटर, घाटमाथा परिसरातील भीमाशंकरला 180 मिलीमीटर, खंडाळा परिसरामध्ये 203 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. त्याचबरोबर पवना प्रकल्पाच्या परिसरामध्ये 176 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला आहे. भामा आसखेडला 62 मिलीमीटर, आंध्राला 85 मिलीमीटर, चासकमान 36 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. टेमघर धरण परिसरामध्ये 138 मिलीमीटर, घोड उपखोऱ्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद आहे. दरम्यान उजनीच्या काही पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा पावसाची नोंद आहे. उजनी धरणामधील एकूण पाणीसाठा हा 53.76 TMC इतका आहे. उजनी धरण प्लसमध्ये येण्याकरता 10 TMC पाण्याची गरज आहे. उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता आहे. काल सायंकाळी हा विसर्ग 12,262 इतका होता आणि तो आज 1,691 इतका करण्यात आला आहे. संध्याकाळपर्यंत तो 20,000 क्युसेसच्या पुढे जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उजनी धरण लवकरच प्लसमध्ये येण्यास सुरुवात होईल हीच आपल्या सर्वांची अपेक्षा आहे.